अंतकरणाची तुझ पाठी बोलत होता. आता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तात्रयो हरिकृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच्यो ज्ञानसागरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कुंडलिका वरदे सद्गुरुनाथ महाराज जय. आता प्राप्त प्रसंगी या ठिकाणी महाराजांच्या आग्रहास्तव सोनवणे महाराजांच्या आग्रहास्तव मांडवगण फळाटा या ठिकाणी येण्याचा योग आला. हे पाहुणे त्यांचे नातेवाईक काय नातं असेल ती त्यांची त्यांना माहिती, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी अमुक अशा कामासाठी आपल्याला जायचे असा त्यांनी उल्लेख केला. चला बा येऊ जाऊन पावसा पाण्याच्या अगोदर लवकर या हेतून सकाळी आम्ही निघून श्रीगोंदा मार्गे आलो. कारण या ठिकाणी आपण जसे आम्ही या ठिकाणी आलो तसं ना आपण सर्व कुठून तरी या ठिकाणी आलो. प्रत्येक जण कुठून आलं काही सांगता येत नाही. कोण कुठून आलं कोण कुठून आलं. तसं तुमच्या घरी येण्यासाठी काही कारण घडलं त्या कारणानिमित्त इथे येणं झालं. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला इथे येण्याकरता काहीतरी कारण लागतं आणि त्या कारणास्तव आपण या मनुष्य जन्माला आलो. मनुष्य जन्माला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करायचंय. कारण हे मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जसं पूर्वी आपलं दौंड होतं, आता इकडे भुसावळ आहे, इकडे हिटी आहे. त्या ठिकाणाहून अनेक ठिकाणी गाड्या जातात, अनेक ठिकाणी फाटे फुटतात. ज्याला जिकडे जायचं तिकडं त्या ठिकाणी. तसंच जे मनुष्य जन्माचं आहे. मग या ठिकाणाहून आपल्याला नेमकं काय करायचंय. आता तुम्ही मुंबईला राहणारी मंडळी, याच्यातली काही सगळी जरी राहत नसली तरी बरीचशी मंडळी मुंबईला जाऊन येऊन काही काम करून परत येतात परत जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाकडे जर आपण पाहिलं तर मुंबईचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असंख्य पुण्यवान लोक आहेत. असंख्य दुर्गुणाला जतन करणारी मंडळी आहेत. भरमसाठ पैसा कमवणारी मंडळी आहेत. आणि नको तितकी गरिबी सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबई हे असं एक भारतातलं ठिकाण आहे की त्या ठिकाणी नाही ते सद्गुण पाहायला मिळतील, नाही ते दुर्गुण पाहायला मिळतील. आणि त्याच्यातून सद्वर्तनी माणूस किंवा ज्याला आपण सभ्य माणूस म्हणतो, या माणसाला आशावस्थित राहून
स्वतःचं अस्तित्व टिकवायचंय, स्वतः तिथं राहून आपले सद्गुण जपायचे आणि त्यातून आपल्याला मार्ग काढत काढत हा आपल्याला भगवंतांनी दिलेला देह, त्याला दिलेलं आयुष्य, ते त्याची वाटचाल करायची. परंतु अशा याच्यामध्ये सद्गुणी माणसाला असंख्याच्या अडचणी येतात. कारण आपल्या चांददेवीच्या महालापाशी एक केळगाव नावाचं काय, तिथला एक माळ्याचा पोरगा मुंबईला होता. खोबऱ्याचा व्यापार करत होता. खोबऱ्याचे ते आपण लग्नामध्ये वाटे आणतो ना, गोल गोल तुकडे, वाळलेलं खोबरं, त्याचा तो कोकणामधून ते आणायचा आणि तो एका शीख माणसाच्या हाताखाली काम करत होता. पण तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाण, ते जर ठिकाण पाहिलं तर इतकं गलिच्छ होतं, इतकं विचित्र माणसं त्याच्या शेजारी राहत होती आणि माशाचा धंदा, बोंबलाचा धंदा, अनेक प्रकारचे गुंड माणसं, मारामाऱ्या नसतं. आणि त्याच्यातून जसं एखाद्या कांद्याच्या वावरामध्ये तुळशीचं रोप उगवावं त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी कसा राहिला काय सांगता येत नाही, कसं त्याचं जीवन चाललं होतं. पण त्या मालकाने त्याला पाहिलं, तो मालक पण परमार्थिक होता, भक्ती मार्गातला होता. राधा मिशन म्हणून नामदेव महाराजांचा जो संप्रदाय तिकडं पंजाबमध्ये जाऊन विस्तारला, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्याच्या पुढं नंतर ज्या वेळेला नामदेव महाराज पुन्हा तीर्थयात्रेला गेले त्यावेळेला एका बाईला आशीर्वाद दिला आणि त्याप्रमाणे 60 वर्षाच्या त्या बाईला मुलगा झाला आणि तो मुलगा नामदेव महाराजांनीच त्याला अनुग्रह केला आणि त्या मुलापासून जो संप्रदाय पुढे आला तो आता 2 नावानी 2 विभागामध्ये आता सध्या चालू आहे. एक रोहानी मिशन आणि दुसरा राधा मिशन. ते दोघांचा काय झाला, ते 2 शिष्य वेगवेगळे निघाले, राजेंद्र सिंह महाराज आणि दुसरे काय होते आणि कृपाल सिंग, तर त्यांचे ते वेगवेगळे नाव त्यांनी प्राप्त केले. मग अशा प्रकारचा तो शीख असणारा त्याचा मालक, त्यांनी याचे सद्गुण पाहिले. अरे तू एवढे याच्यामध्ये हा जर व्यवस्थित राहिला तर हा किती अंतःकरणाचा पक्का आहे, तो स्वतःच्या अंतःकरणाला किती जपत असेल. एवढ्यातून रोज पाहतोय, जातोय, त्यांच्याशी व्यवहार करतोय, सगळं करतोय. पण कसं आळूच्या पानासारखं किंवा कमळाच्या पानासारखं पाण्यामध्येच राहायचं, पण पाण्याचा थेंब सुद्धा अंगाला लागत नाही. अशा प्रकारचं आणि तशी स्थिती आहे. हे का म्हणतो मी, तर तुमची सुद्धा स्थिती मुंबई सारख्या ठिकाणी राहून तुमच्या अंतःकरणात भक्तीची निरांजन तेवत राहिली, सद्गुणाची निरांजन तेवत राहिली, याला कुठंतरी पूर्वजन्मीचा, तुमचे पूर्वज त्यांची पुण्याई किंवा आपली काही पूर्वजन्मीची पुण्याई, या जन्मीचे काही सद्वर्तन, याच्यातून हा भाग निर्माण होतो. याला त्याला पुष्टी मिळते. त्या पुण्यावर आपलं अंतःकरण तग धरून राहतं, अंतःकरणामध्ये ढवळाढवळ होत नाही आणि त्याच्यातून तुमची आल्यावर पाहिल्यावर सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा, अरे म्हणजे क्वचितच असं पाहायला मिळतं की बाबा एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये ही गोष्ट टिकून राहणं किंवा या गोष्टीकडे मन आकर्षित होणं किंवा ही गोष्ट म्हणजे कोणती, तर भक्तीची गोष्ट, परमार्थाची गोष्ट, परमार्थाचा मार्ग
स्वीकारणं, अवलंबन करणं ही फार अवघड गोष्ट आहे या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये. आणि म्हणून महाराज म्हणले असं आहे, जाऊया आपण, जाऊन तर येऊ, पण आपली काही ओळख नाही पाळख नाही. महाराजांची काय असल ओळख माझी पहिलीच आहे. पण अशा हेतून मग आपल्याला भक्ती करायची. मग भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? पुण्य संपादन करायचं का सद्गुण संपादन करायचे का आपलं नाव मोठं व्हावं म्हणजे राजस भक्ती त्याला म्हणायचं, हे संपादन करायचंय का जगामध्ये नाही बाबा काय नाही व्यवस्थित राहावं. मनुष्य जन्म आला, मग मनुष्य जन्माला आल्यावर माणसासारखं वागावं, व्यवस्थित राहावं, मेलं म्हणजे गेलं, याच्या पलीकडचा विचार काही नाही. अशा प्रकारचं आपल्याला वागायचंय. तर गोष्ट अशी की पुण्यकर्म करणं हा तर सद्गुणच आहे. तो संपादन करणं, चांगल्या मार्गाने जाणं. पण मनुष्य जन्माला आल्यानंतर जसं तुकाराम महाराज म्हणतात की बाबा जागे व्हा तुम्ही, वस्तू तुमच्या जवळच आहे, तुझे आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकलासी. सद्गुण हा मनुष्य जन्मातला हा एक चांगला गुण आहे. मनुष्याचा खरा गुण म्हणजे सद्गुणच आहे. परंतु हा टिकून धरला म्हणजे मनुष्यतेची इति कर्तव्यता झाली असं नाही. तर याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय बाबा? हा प्रपंचाचा तर गाडा वडायचा आहे. आपण काही संन्यासी नाही. आपण हिमालयात वानप्रस्थ आश्रम घेतल्यानंतर हिमालयात निघून जायचे असंही नाही. जसा तो भरत राजा हा जसा अगदी उत्कृष्ट पैकी राज्य केलं, मुलाप्रमाणे सर्व प्रजेवरती माया केली, सगळी प्रजा त्या राजाचं गुणगान करत होती. पण राजाने मुलाला गादीवर बसवलं आणि सांगितलं की मी आता माझ्या देहाचं कल्याण करण्याकरता मी आता गंगेकाठी जातो, हिमालयात निघून जातो. तर तीच प्रजा राजाने असा निर्णय घेतल्याबरोबर प्रजा बिथरली आणि तीच प्रजा राजाला दगड मारू लागली. मग कारण राजा त्यांच्यातून वेगळा होऊन निघून जायला लागला. पण त्यांनी स्वतःचा काही विचार, त्या बाकीच्यांचा काही विचार केला नाही. स्वतःच्या स्वकल्याणासाठी तो गंगेकाठी निघून गेला. अशा प्रकारचं आपण अगदी सकर्तव्यतेने जरी प्रपंच केला, पुण्य संपादन केलं किंवा सद्गुणांनी राहिलो, चार लोक आपल्याला वाहवा करू लागले, आपल्याला आपली गणना सभ्य पुरुषामध्ये, सभ्य कुटुंबामध्ये होऊ लागली. म्हणजे आपली प्रपंचाच्या दृष्टीने, सगळ्या समाजाच्या दृष्टीने आपण त्यांच्यात वेगळे आहोत. जसं बदक असतो आणि त्याच्यामध्ये एखादा राजहंस असावा, मग बदक आणि राजहंस दिसायला सारखेच लहानपणी जर पाहिले, तर ज्या वेळेला तो मोठा होतो त्यावेळेला राजहंस निवडून पडतो. मग तसा हा प्रापंचिक माणूस ज्या वेळेला सद्गुणाची त्याचा गुण ज्या वेळेला समाजाच्या डोळ्यात भरतात, समाजाच्या कानापर्यंत जातात, समाज मग त्याला वाहवा करू लागतो. म्हणजे त्याला सलोकता मिळते, म्हणजे समाजात वाहवा मिळते त्याला. मग एवढंच काम करायचंय का आपल्याला? तर मनुष्य जन्माला येऊन एवढंच करणं म्हणजे तो फासलाच. मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर त्यांनी सावध व्हावं. काय सावध व्हावं? आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, आपल्याला काय करायचंय. ह्या गोष्टी
त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण नुसतं पुण्य जरी केलं तरी पुण्यही उद्धाराला कारणीभूत नाहीये. पुण्य ही आपल्याला अडचणीत आणतं. आणि पापाचा तर विषयच नाही. पाप हे सगळ्यांच्या समोरच आहे. पाप केलं तर ते भोगावंच लागतं आणि पुण्य केलं तरी ते भोगावंच लागतं. एक आहे लोखंडाची बेडी आणि एक आहे सोन्याची बेडी. बेड्या सोन्याची जरी असली तरी ती बेडीची आणि लोखंडाची असली तरी बेडीची. मग आता सोन्याची असून मग तिला बेडी का म्हणायची? आता राजाच्याही माग पुढं शिपाई असतात आणि चोराच्याही माग पुढं शिपाई असतात. तशी ही सोन्याची बेडी तिला आपण आनंदाने कौतुकाने सगळ्याला दाखवतो. माझ्या हातात सोनं आहे, माझ्या हातात सोनं आहे. अरे पण ती सुद्धा काय संपणारी आहे. कारण लक्ष्मी चंचल म्हटलं जातं. तसं पापाचं सुद्धा तसंच. पाप किती जरी असलं तरी ते भोगून संपतं आणि पुण्य किती जरी असलं तरी ते भोगून संपतं. जव पुण्याची पावटी सरे तव इंद्रपदाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. सगळ्यांना माहिती आहे. आळण्यापासून तर सुशिक्षितापर्यंत गोष्टी आपल्याला लहानपणी सांगितल्या जायच्या. म्हणजे खूप पुण्य केलं, 100 अश्वमेध केले यज्ञ म्हणजे इंद्रपद मिळतं, देवांचा राजा होता येतं. मग असा असणारा जो इंद्र आहे तो पुण्य प्राप्त करून इंद्रपद भोगतो. पण तेही कधी इथं माऊलींनी सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये की त्याची सुद्धा इंद्रपदाच्या सिंहासनाला पुण्याची उटी लावलेली. पुण्याचं गटकुड ते इंद्रपदाच्या सिंहासनाला खालून उटी म्हणून लावलेलं आहे. आणि ज्या वेळेला ते थोडं 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 संपतं. मी एक उदाहरण सांगत असतो की बाबा खेडेगावातला माणूस आणि एकदाच बिचाऱ्याने चांगला 5-6 एकर कांदा लावला. 10 एकर को आहे ना, आपण का वचनमची दरिद्रता. 10 एकर कांदा लावला आणि कांदा लावला आणि कांद्याच्या ट्रका भरून तो मुंबईला घेऊन गेला. आणि नेमका मुंबईला मागे जसा पूर आलता आणि 40 रुपये किलो कांदा झाला. आता एवढा 10 एकर कांद्याचे किती पैसे झाले असतील? अगणित पैसे झाले. आणि तेवढा पैसा पाहिल्यावर ते म्हणलं काय आयुष्यभर कष्ट केलं म्हणला त्या खेड्यामध्ये, पाणी नाही तर काय काय म्हणलं इथं आलिशान म्हणला आता इथंच एक मला फ्लॅट घेतो आणि इथंच राहतो. आणि गाडीने सगळं दिलं सोडून आणि राहिला ना मुंबईला. 10 ट्रकाचा कांदा, त्याचा पैसा आणि तो त्या मुंबईत राहिला. काम नाही, धाम नाही, काय नाही. पण इथं संडासला सुद्धा पैसे लागायचे. पाणी प्यायला तर पैसे लागतच होते. म्हणजे आता इथून सगळ्या गोष्टीला तिथं पैसे लागतात. आता किती दिवस पैसे पुरतील त्याचे? एक दिवस संपले पैसे आणि परत कुठे यावं लागलं. जिथं त्याचं गाव होतं, घर होतं, तिथं कोणी त्याला म्हणल का ती वेश्या भोगी कावडावीची? त्याची परिस्थिती झाली. सगळं संपलं तर ती सुद्धा दरवाजा लावून घेते आणि लाथ मारून हाकून देते. तशी स्थिती. मग आपली सुद्धा ती स्थिती. आपली सुद्धा ती स्थिती. ती स्थिती इंद्राची. इंद्राच्या सिंहासनाला लावलेल्या गठोडं थोडं 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 कमी झालं की त्याचं ते सिंहासन कोलमडतं आणि शेवटी ते येऊन या मृत्यू लोकावर येऊन आढळतो. पुन्हा जन्म, पुन्हा सगळ्या क्रिया. आणि अशा प्रकारचं आपलं सुद्धा आहे की बाबा आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मनुष्य जन्मच पुन्हा मिळेल अशी मात्र खात्री नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी, या जीवासाठी
अनेक साचे तयार आहेत. मग कशा कशाचे साचे तयार आहेत? 1,84 योनी, कोटी कोटी फेरा, आणि मग लागे वारा मनुष्य जन्म. मग अशा प्रकारचं हे सगळं या जीवाच्या पाठीमागे आहे बरं का. आता आपण इथं सगळे जरी बसला असलो, तुम्हाला वाटत असेल की तुमच्यामुळे हे सगळा घोटाळा आहे. काही संबंध नाही, काही संबंध नाही. जसे तुम्ही एकटे तसा मी एकटा, तसे हे एकटे तसे प्रत्येक जण आपापला आलेला आहे. आणि इथं आल्यानंतर ही नातं आहे, पण जाताना सुद्धा तीच परिस्थिती. मग आपल्याला काय न्यायला पाहिजे इथून? तर जी वस्तू आपल्याला नेता येते, जी आपल्याला बरोबर जाता येते, ज्याच्यातून आपल्याला हे जे आपल्यासाठी मांडलेले सगळे साचे मांडलेले तयारच आहेत. फक्त हे मनुष्य देहातला जो हा जीवरूपी प्राणी म्हणता येत नाही, त्यावेळेस तो प्राणी बी नसतो. हा जो जीव आहे तो त्याचं संपूर्ण सगळं तो भोगून तो याच्यातून बाजूला कधी होतो? दुसरा साच्या तिकडे तयारच आहे. मग काय कुत्र्याचा असेल, मांजराचा असेल, डुकराचा असेल, म्हशीचा गाय असेल, शेळीचा असेल, वाघाचा असेल, किंवा काही दिवात राहणारे असतील, काही आकाशात उडणारे असतील, किंवा पाण्यात पोहणारे असतील, अशा अनेक प्रकारची जी सगळे साचे, किडा मुंगी वगैरे 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 सगळे 184. कारण आपला पूर्वजावर विश्वास आहे. पूर्वजांनी करून ठेवलेली जे शास्त्र आहे ते शास्त्र आपल्याला प्रमाणित, आणि त्या शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात ते आपल्याला ग्राह्य म्हणायचंय. आणि अर्जुन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. त्या प्रपंचरूपी युद्धामध्ये जो लढतोय, जो जीव लढतोय रात्रंदिवस या प्रपंचामध्ये, तोच खरा अर्जुन आहे. आणि त्याच अर्जुनाला त्या अर्जुनाचं निमित्त करून किंवा त्या अर्जुनाला जे सांगितलं तेच आपल्याला लागू पडतं. मग अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ह्या जंक्शन स्टेशनला येऊन आपल्याला जर हे चुकवायचं असेल, आपल्याला याच्यातून सुटका करून घ्यायची असेल, याच्यातून मार्ग क्रमण करायचा असेल किंवा प्राप्त करून घ्यायचा असेल, तरी याच्यासाठी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं हत्यार, दिलेलं साधन ते आपल्याला वापरायला पाहिजे. पुण्य कर्मानी होत नाही, सात्विक कर्मानी होत नाही. आपण सात्विक कर्म जितकी करणारी माणसं आहेत की आपले डोळे दिसून जातील, इतकी पुण्य करणारी माणसं आहेत की आपण तोंडात बोट घालू त्यांच्याकडे पाहिजे. अरे अशी माणसं काही जगात असू शकतात, पण त्यांनी या जीवाचा उद्धार नाही, त्याला वृद्धिसिद्धी प्राप्त होईल. तो जर म्हटला ना, अहो आता 5 मिनिटात पावसाला सुरुवात होईल, खरोखरच त्याच्या शब्दाला इतकी किंमत असते की लगेच पावसाला सुरुवात होईल, एवढी त्याच्यात ताकद असते. परंतु वृद्धिसिद्धी प्राप्त झाली म्हणजे जीवाचा उद्धार नाही. आपण कितीतरी मंडळी पाहिलेली. आता तुम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी महात्म्यांच्या दर्शनाला गेला असाल, ते महात्मे पाहिले असेल, त्यांचं वैभव पाहिलं असेल ते रिद्धी-सिद्धीचं, आणि ते पाहिल्यानंतर आपलंही अंतःकरण असं प्रफुल्लित झालं असेल. परंतु तिच्याची त्याला दुसऱ्याला तिथं काही त्याचा फायदा नाही. परंतु संतांचं तसं नसतं. संतांचा विषय वेगळा असतो. संत हे सगळ्यांना बरोबर घेऊन जातात, सगळ्यांना मार्ग दाखवीत जातात. अरे बाबा हो, या यात्रेत फसू नका बरं. ही दिसणार आहे ना, ही दिसणार सगळं फसवय. दिसे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिवरणे. याचं भ्रमण चालूच आहे, याला खंड नाही. मग याच्यातून आपल्याला सुटायचं. मग आता याच्यातून सुटण्याकरता आपण काय केलं पाहिजे? आपला प्रपंचही सुखाचा, समाधानीचा, भरभाटीचा, आनंदाचा झाला पाहिजे. आणि या प्रपंचाच्या समाधानातून सुद्धा आपल्याला
मार्ग भगवंताकडे जाणारा पाहिजे. नारायणाचेच पाय आपल्याला सापडले पाहिजे. आणि त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू हा कटकट आहे ओखटी. कसं या मृत्यू लोकांचं सगळं उरफाटच आहे. पा या ठिकाणी सगळं उरफाटच आहे. जो म्हातारा जख झालाय हो म्हणजे त्यांच्या पाया पडावं, हो त्यांचे आशीर्वाद घ्या. आणि त्याच्याकडे असं ईदभर सुद्धा आयुष्य राहिलेलं नसतं. त्याच्याकडे काय राहिलं? आणि ज्याच्याकडे भरमसाठ आयुष्य असतं ना त्याचा कोणी विचारच करत नाही. त्याचा विचार करत नाही. पुढे त्याला उदाहरण देतात की वाढदिवस करतो आपण, त्याचंच उदाहरण दिलं त्यांनी. अरे ज्याचा आपण वाढदिवस करतो का गुढदिवस करतो? काय करतो? काय वाढदिवस खरा तो गुढदिवस आहे. मग तिथं काय म्हणते, आयुष्य निमाले आतुली एकडे, आपल्या बाजूने ते आयुष्य त्याचं काय होतं पोखरलं जाते. त्याच्याकडे मात्र आमचं लक्षच नाही. त्याची ग्लानीच नाही, त्याच्याबद्दल आमचा विचार नाही डोक्यात. पण आयुष्य आतून पोखरत चाललंय आणि त्याचा आम्ही घोड्या तोरण घालून वाढदिवस करतो. असंही उफराट जग आहे. म्हणजे पायाला जखम झाली म्हणजे इथं पिंढरीला लागले आणि बरेच दिवस झाले म्हणजे ती काही बरीच होत नाही. एक जण माझ्यासारखा भेटला. अरे म्हणजे काय माझ्या माणसं औषध तुझ्या जवळच आहे ना. अरे डोकं कापायचं आणि त्याचं करायचं म्हणलं ही काय मलम करायचा आणि त्या जखमेला लावायचं. मग बरोबर आहे काही. आता शरीर डोक्या करता का शरीराकरता डोकं? पण आम्हाला माहितीच नाही शरीराकरता डोकं का डोक्याकरता शरीर. म्हणजे ते डोकंच कापायचं आणि त्याचं मलम करायचं पायाला लावायचं, काय उपयोग होईल? आणि तशीच परिस्थिती चालली इथं. भगवान श्रीकृष्ण सांगतात तसंच चाललंय बाबा. याच्यातल्याच वेळ आहेत वरच्या, पण आपल्याला ते पाहायला आता वेळ नाही. म्हणून काय सांगा, हा कटकटा हे ओपटी मृत्यू लोकीची उफराटे. त्या मृत्यू लोकातलं उरफाट आहे. म्हणून तू अचानक या मृत्यू लोकाच्या ठिकाणी तू जन्माला आलास तर तू काय हो, सावध हो. आणि तू माझ्या भजनाला लाग, माझ्या नामाचा स्वीकार कर. आणि काही नाही, काही अवघड नाही. अर्जुन म्हणजे देवा मला कसं जमल हे, किती अवघड गोष्ट माझ्या कशी काय अंगीकारली जाईल, मला कशी काय प्राप्त होईल ती. अरे काही नाही. याला उदबत्ती लागत नाही, नारळ लागत नाही, खडी साखर लागत नाही, पान फुल लागत नाही, पैसा काही 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 लागत नाही म्हणले बघते. मग काय करावं लागल? तू झडझडून वैलाने काय हो, तू अंग झाडून बाजूला हो. कुठं मग प्रपंच सोडून देऊ का? अंगाला राख लावायची का? नाही, तसं नाही. तुझ्या जवळ जी मंडळी आहे ना, तुझ्या जवळ असणाऱ्या मंडळीचा तू त्याग कर. मग त्याग कर म्हणजे काय? बायको, पोरं, भाऊ, भाऊजाई, आई, वडील, शेजारी पाजारी सगळे सोडून दे आणि माझ्याकडे ये असं म्हणतात का भगवान? नाही, ही मंडळी नाही. तुझ्या जवळ आतमध्ये तुझ्या बरोबर आहे. तू ज्या वेळेला जन्माला आला ना त्यावेळेला शुद्ध स्वरूपात आला. भगवंतानी या देहाला ज्या वेळेला तुला पाठवलं त्यावेळेला तू शुद्ध होता. आणि तुझ्या रक्षणासाठी 6 मंडळी पाठवली. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार ही मंडळी तुझ्या बरोबर पाठवली. पण तू त्यांच्या आरी गेलास, त्यांनी तुला फसवलं आणि तुझा मात्र त्यांनी ताबा घेतला. त्यांच्या हिशोबाने ते तुला वागू लागले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे तूही वाकलास, तूही त्यांच्यासारखा झालास आणि त्यांनी केलेलं हे सगळं तुझ्या माथ्यावर मारलं आणि आता तू जबाबदार त्याला हे मात्र सुटली. कारण ते भगवंताचे पार्षद आहेत. त्यांनी भगवंत त्यांना विचारणार नाही. तुला विचारतील तिथे गेल्यावर तू काय केलंस म्हणून. मग याच्यातून त्यांना सगळं झाडून टाक. झडझडून वैलाने बाजूला होतो. यांची कीव करू नको. या मंडळीला हरिरूप झालं पाहिजे
ही जी मंडळी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार हे निघून जात नाही. आपल्याला उपयोगी इंचवाची नांगी असते, त्याच्या संरक्षणासाठी असते का आला माणूस किचाव, आला माणूस किचाव याच्यासाठी. अरे त्याच्या जीवावर ज्या वेळेला बेततं त्यावेळेला तो ठणका ठेवून देतो. असं काय म्हणत नाही माणूस तिकून आलाय की चालला तुझी मारला ठणका गेला पळून, असं काय कधी तसं नाही. त्याच्यावर ज्या वेळेला बेततं त्यावेळेला ती. आणि त्याच्यासाठी ही मंडळी आपल्याला दिली. तुमच्यावर जसं जसं प्रसंग येतील ना त्या वेळेला तुम्ही त्याचा उपयोग करा, पण त्यांच्यात तुम्ही गुंतू नका. पण आपण त्यांच्यातच गुंतलो, आपण त्यांच्यात गुंतलो आणि सगळं नाही नाही ते आपल्या डोक्यावर घेतलं आणि गुंतून बसला. म्हणून भगवान म्हणतात तू घडघडोनी वहिला आणि या भक्तीच्या वाटेला. मग कोणती भक्ती? तर ज्या भक्तीने तू आणि मी एक होईल. तू मन हे मीच करी. भक्तीमध्ये बाकीचा कशाचाच उपयोग होत नाही. मन पाहिजे, फक्त मनाचा उपयोग आहे. मन हे मीच करी. हे मन भगवंत स्वरूप झालं पाहिजे. मन भगवंत स्वरूप झालं पाहिजे. मन भगवंत स्वरूप झालं की भक्ती हाती आली. मग अशा प्रकारचं अर्जुनाला भगवंताने सांगितलेली गोष्ट आहे, तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम करी. आणि मग सर्वत्र, मग तुला सर्व ठिकाणी मीच भरलेलो आहे असं अनुभवाला येईल. आणि त्यावेळेला मग तुला कळेल की अरे मी एकटा म्हणजे माझ्या पुरताच नाही, मी सर्वत्र भरलेलो आहे. जसा भगवंत सर्वत्र आहे ना तसा मीही तेवढाच आहे. तुकाराम महाराज जसं म्हणतात ना की अनुरणीया ठोकडा तुका आकाश आहे, गिळोनी सांडिले कलेवर. हे सगळं होतं ना ही एकदा मी फार गिळलं होतं आणि आता पुन्हा बाहेर काढले. आणि लहान किती आहे? अणुहून लहान आहे, अणुपेक्षाही लहान आहे. अनुरणीया ठोकडा, अणुपेक्षाही मी लहान आहे. जो अणु डोळ्यांनी दिसत नाही इतका मी लहान होतो. आणि हे सगळं मी स्वतःच्या पोटात होतं ते बाहेर काढलं, इतका मी मोठा आहे. मग आपणही काही आमचे सद्गुरू सांगायचे, मग तुकाराम महाराज एवढे होते, मग आपण काय पोटाखाली आलो? अरे आपणही तेवढे काय, पण स्वतःला ओळखण्याची जी रीत आहे ती समजून घ्या, ती अवलंबन करा. आणि मग स्वतःचा मोठीपणा तुमच्याच डोळ्यांनी पहा. तुमच्यात ह्या डोळ्यांनी नाही, ह्या डोळ्यांनी नाही, जी ज्ञान दृष्टी असते. मग भगवंतांनी 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. पण विश्वरूप दाखवल्यानंतर म्हणले पहा अर्जुना, आणि विश्वरूप दाखवलं. अर्जुनाची काहीच प्रतिक्रिया नाही, एक नाही, दोन नाही, काय नाही. अरे काय अर्जुना तू पाहतो का नाही? अहो देवा मला तर काहीच दिसेना. आणि मग देव म्हणले अरे तुला ती ज्ञान दृष्टी द्यायची राहिली. आणि मग भगवंतानी ती दृष्टी दिली आणि मग ते विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाची अशी परिस्थिती झाली की आता काय करू, का पळून जाऊ का काय करू. तिकडं तिकडं तोच भरलाय, कुठं खातोय, कुठं गिळीतोय, कुठं मारितोय, कुठं काय करतोय, कुठं काय करतोय, कुठं काय करतोय. अरे पांडव मात्र एका बाजूला अगदी सुरक्षित आहे आणि कौरव त्याच्या तोंडात चालले. ते विक्राळ दाढा आणखी कायची परिस्थिती. मग अशा प्रकारचं जे स्वरूप आहे ते आपल्याला सुद्धा जसं तुकाराम महाराज म्हणतात की बाबा मी तेवढाच आहे तुम्ही तेवढेच आहात. कशामुळं? तर तुम्हीही नारायणच आहात, पण तुम्ही विसरलात. आणि तुमचा विसर काढण्याकरता ही संत मंडळी आहे. त्या संत मंडळींनी ही मध्यस्थी केली. त्यावेळेस हे जीव कसे येतं, हे त्या भवसागरामध्ये बुडून राहिले. यांना कळत नाही आम्ही काय करतो ते. सुज्ञांना दया येते, संत हे दयाळू असतात. हे जीव बुडतात आणि ते जीव बुडत असताना त्यांचं अंतःकरण पिळवटून येते. अरे त्यांना समजत नाही. असं लहान मुलं असतं आणि त्या ठिकाणी कंदील लावलेला आहे, कंदील भडकलाय आणि त्या मुलांनी पाहिलं त्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
नुकतंच रांगायला लागले ती आणि त्याला वाटतं आता जाऊन धरावं त्याला, आता जाऊन धरावं त्याला. पण तिथं असणारी जे जाणती मंडळी ती मूल जवळ गेलं यांचं कसं होतं, आता हाताला कसं होईल त्याचं, चटका बस, अरे पळ पळ पळ, कुणी उठून धडपडत जाऊन त्याला उचललं जातं. कारण का, अरे त्यांनी धरलं तर 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 हात पोळतील, ती काच किती तापली असेल, हाताला चटके बसतील, कारण ते अनुभवलेलं असतं. आणि तीच संत मंडळींना अनुभवलेलं असतं, म्हणून त्यांना वाटतं अरे विनाकारण हा मनुष्य जन्माला येऊन सुद्धा हा जीव या भवसागरात जटाने खाऊ लागला रे. नाही त्याला नाही समजलं, पण त्याला जाग करणं आपलं काम आहे. आणि जाग करून जर त्यांनी झोपेचं सोंगच घेतलं तर त्याला काही विलाज नसतो. पण संत जाग केल्याशिवाय राहत नाही. ते जाग करण्याकरताच आलेले, त्यांना कुणी आणलेलं नाही. ते स्वतःच्या इच्छेने जन्माला आलेले असतात. देव जसे ते सांगतात हे महाराज कधी कधी यांचंच ऐकलेलं आहे. म्हणजे काहींना जन्माला यावं लागतं आणि काहींना काय आणावं लागतं का काय म्हणली, आणि काहींना स्वइच्छेने येतात. तसे ही संत मंडळी स्वइच्छेने आलेली असतात. त्यांचा अंतःकरण ते ओटून जातो या जीवाकडे पाहिल्यानंतर. मग अशा करता हा ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय सर्वात महत्वाचा आहे. 9वा अध्याय हा सर्वात महत्वाचा. आणि 9व्या अध्यायात जी भक्ती सांगितली प्रापंचिकासाठी, 6वा अध्याय वगैरे 8वा अध्याय हे बाकीच्यांच्यासाठी, पण योग्यांसाठी 6वा अध्याय आहे. पण प्रापंचिकांसाठी 9वा अध्याय. प्रपंच करून तुम्हाला परमार्थ करता येतो. फक्त ते नाम, ते भगवंताचं अनादिकालचं जे नाम आहे. आता अनादिकालचं नाम म्हणजे काय बा, नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का. आता तुमचं नाव काय आहे, सुमन. खरं नाव का खोटं, हा आई बापाने ठेवलेलं हे नाव. परंतु तसं जर पाहिलं ना तर आपण जन्मताच नाव घेऊन येतो. जन्मताच नाव घेऊन येतो, पण ते नाव तरी आपल्याला माहिती नसतं. तसं भगवंताला सुद्धा तसंच नाव आहे. मग ज्या वेळेला तुमचं लग्न जमवायचं त्यावेळेला ब्राह्मणाकडे मंडळी गेली असतील. मग म्हणले असतील बुवा ते आमच्या मुलीचं, ते म्हणले असतील बुवा मग सांगा तुमचे नावरस नाव. आता नावरस नाव कसं काय सांगावा, मग सांगा बा कोणत्या महिन्यात जन्म झाला, कोणत्या वारी झाला, दुपारी झाला का रात्री झाला, किती वाजता झाला. मग हे सगळं ते गणित मांडणार आणि त्या गणितावर सांगणार किंवा अमुक 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 असं असं नाव येतंय आणि त्या नावावर पाहावं जमतंय. मग मुलाकडचं रास नाव, मुलीकडचं रास नाव, मग ते चंद्रबळ गुरुबळ हे सगळं पाहणार आणि मग त्याच्यावरून तुमचं ते ठरवणार कोणती तीथ लाभती काय होती. मग अशा प्रकारचं आपण सुद्धा जन्मताच नाव घेऊन येतो. मग भगवंताचं काय आपल्यापेक्षा वेगळं असेल का. मग या भगवंताची स्थिती अशी झाली की ज्या वेळेला ही पंचमहाभूत एकत्र आली. कोणती, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश. त्यावेळी इथं काही नव्हतं. त्यावेळेला मनुष्य नाही, पशु नाही, पक्षी नाही आणि कीटकही नाही, चारी खाणी नाही. पण ह्या चारी खाणी ज्या वेळेला स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाल्या होत्या त्यावेळेला भगवंत महाविष्णू एकटेच होते. तो स्वरूपाच्या ठिकाणी एकटेच होते. जिकडं तिकडं पाणीच पाणी होतं. आणि अशा स्थितीमध्ये खूप काळ लोटला, गणती करता येणार नाही. परंतु पुढे भगवंताला कालानुरूप उदास वाटू लागलं, कर्मेनासं झालं. आणि ती उदासीनता भगवंताला इतकी उद्विग्न त्याला कारणीभूत झाली की भगवंताला वाटलं आता या जगाची निर्मिती करायला पाहिजे. आता आपल्याला करमत नाही, आता या सृष्टीची रचना करायला पाहिजे. मग अशा प्रकारचं भगवंताच्या मनात इच्छा निर्माण झाल्याबरोबर ती इच्छा म्हणजे आदिमाया शक्ती जगदंबा माता. ती इच्छा म्हणजे आदिमाया शक्ती जगदंबा माता. आणि ती जगदंबा माता जन्माला आली आणि भगवंताच्या ठिकाणीच किमया घडली. ते महाविष्णू यांच्या ठिकाणी बेंबीपासून कमळ निघालं. ते कमळ पाण्याच्या वरती आलं, ते कमळ उमललं
आणि त्या कमलामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आपल्याला 3 देव माहिती आहेत मोठे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्या 3 देवापैकी पहिला देव जन्माला आला ब्रह्मदेव. तोही भगवंताच्या देंगीपासून निघालेल्या कमलामध्ये जन्माला आला. तो 4 दिशेला पाहू लागला, अरे मी एकटाच कसा, कुणीच कसं नाही, कुणी मला जन्माला घातलं, मी कोण आहे, माझा जन्मदाता कोण आहे, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले. आणि विचारामध्ये तो असा भ्रमिष्ठासारखा झाला. आणि त्याच वेळेला पाण्यातून शब्द आले, तू तप कर, तू तप कर, असे 3 वेळा शब्द आले. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि आवाजाच्या दिशेला हात जोडून त्यांनी नमस्कार केला आणि विनंती केली, कोण मला तप करण्याचा आदेश देत आहे? कदाचित माझा जन्मदाताही असेल, त्यांनी मला प्रत्यक्ष दर्शन द्यावं. त्याप्रमाणे भगवान महाविष्णू हंस पक्षाचं रूप धारण करून पाण्यावरती पोहत पोहत ब्रह्मदेवाच्या समोर आले. आणि त्या ब्रह्मदेवानी त्या हंसरूपी श्रीहरीला ओळखलं आणि पुन्हा नमस्कार केला. आणि त्यावेळेला हंसरूपी श्रीहरीने ज्या नामाचा उपदेश केला ब्रह्मदेवाला, त्याला नाम म्हणतात. बाकीचे सगळे नाव आहेत. मग तिथं राम असेल, कृष्ण असेल, नारायण असेल, गोविंद असेल, केशव असेल, माधव असेल, अशी अनेक हजारो नावं आहेत त्या भगवंतांना. पण ही सगळी ठेवलेली नावं, कारणाने आलेली नावं, अवतारासाठी घेतलेल्या देहाला ठेवलेली नावं. असे मुरारी नावाच्या राक्षसाला मारलं म्हणजे मुरारी नाव, तो मुरली वाजित होता म्हणून मुरलीधर नाव, माधव वगैरे वगैरे वगैरे. ज्याला पाहिल्यानंतर अंतःकरणात वसंत ऋतू फुलल्यासारखा आनंद प्राप्त होतो, तो माधव. माधवी म्हणजे वसंतात फुलणारा जो आनंद, त्याला माधवी म्हटलं जातं, तो माधव. मग अशी कारणाने आलेली भगवंताला नाव, पण नाम मात्र वेगळं आहे. आणि त्या नामाचा जोपर्यंत हा जीव स्वीकार करत नाही, त्याला पालव लागत नाही, तोपर्यंत तो उद्धाराच्या दिशेने जात नाही. उद्धाराच्या दिशेने त्याची वाटचाल नाही. पुण्यकर्माच्या दृष्टीने किती काय पुण्य होईल, पुण्याचा काय गडगंज जेव्हा काय त्याला मापच नाही, असे कितीतरी मार्ग आहेत. पण उद्धारासाठी मात्र भगवंताच्या नामाचीच गरज आहे. आणि ते नाम जे ब्रह्मदेवाला महाविष्णूंनी हंस रूपाने दिलं, ते आपल्यापर्यंत आलं. आता ते कसं आलं? पुढं ब्रह्मदेवानी तेच नाम त्यांचा मुलगा आत्री ऋषी यांना दिलं. आत्री ऋषींनी तेच नाम पुढं त्यांचा मुलगा दत्तात्रय यांना दिलं. आणि दत्तात्रयापासून त्या नामाचा एवढा मोठा विस्तार झाला की अनेक फांद्या फुटल्या त्याला. तर त्याच्यातली एक फांदी आपल्याकडे आहे. एक फांदी आहे, असा असंख्य फांद्या आहेत. पण त्या मूळ वडाच्या झाडापासून एक फांदी आपल्याकडे आली, ती म्हणजे दत्तात्रयाने ती नारायण महाराज जालवणकर यांना दिली. नारायण महाराज जालवणकर घाशीच्या राणीच्या गावापासून 40 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. तिथं ते जन्माला आले. गिरनार पर्वताला तपश्चर्या केली. तिथं त्यांना नामाचा उपदेश झाला आणि दत्तात्रयाने सांगितलं, या नामाचा जगामध्ये तू प्रचार कर. त्याप्रमाणे ते प्रचार करत हिंडत असताना इंदूरला आले. तिथं लक्ष्मण नावाच्या कोकणस ब्राह्मणाशी त्यांनी त्या नामाचा संबंध जोडून दिला. त्या लक्ष्मण महाराजांनी पुढे तोच संबंध बलभीम महाराजांशी जोडून दिला. बलभीम महाराजांनी तो सखानंदाशी जोडून दिला. सखानंदांनी तो शांतामाईला जोडून दिला. शांतामाईंनी तो बंडोबाबांना जोडून दिला. बंडोबाबांची समाधी पैठणमध्ये आहे. शांतामाईंची समाधी इथं लिंभोरला आहे. त्या कुंकू आपलं तयार होतं ते काय गाव आपण गेलतो ना, केमच्या जवळ, केमच्या जवळ लिंभोर आहे. आणि बंडोबाबांनी तेच नाम पाथर्डीचे किरव महाराज शिंदे यांना दिलं. किरवबाबांचं सर्व कार्य खानदेशमध्ये झाले. आणि आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण ज्या वेळेला ते 12-13 वर्षाचे 14 वर्षाचे होते, त्यावेळेस सद्गुरूची भेट झाली आणि त्यावेळेला त्या नामाचा उपदेश त्यांना झाला. पुढे त्यांचं शिक्षण झालं, ते मामलेदार झाले. बदली होत 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 ते नाशिक जिल्ह्यात आले. तिथं पुष्कळ वर्ष नोकरी झाली. 48 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि हेच धर्म कार्य करत
महाराष्ट्राभर फिरत राहिले. अशा प्रकारे ते फिरत असताना ज्या वेळेला ते राहुरी कृषी विद्यापीठाला येऊ लागले, तिथून आमच्या पारगावला येऊ लागले, बेलोंडीला येऊ लागले. या अशा मित्रमंडळाच्या वगैरे त्यांची आमची ओळख झाली आणि त्यांच्याकडून त्याच नामाचा उपदेश आम्हाला झाला. सद्गुरूची काय अंतःकरणात काय असेल ते सांगता येत नाही, परंतु 95 साली बाबांनी हे नाम दुसऱ्याला देण्याचा अधिकार दिला आणि त्याप्रमाणे 99 सालापासून ह्या कार्याला सुरुवात झाली. तर सगळं कार्य या मंडळींचं आहे, माझं काही नाही. हे सगळे धुरा वाहणारी मंडळी. दादा चला इकडं, आपल्याला इकडे जायचं, दादा चला तिकडं. बरं तसं तुम्ही म्हणता तसं तुमच्या मनावर का पाहिलं, आपलं काय नाही. कारण हे पोस्टमनचं काम आहे. हे आमचं सद्गुरूचा माल आहे. खोडिले भांडार धन्याचा हा माल आहे. मी तो हमाल भारव आहे. मग सद्गुरूचा माल असल्यामुळे आपण इतकं नटायला काय कारण आहे का? ज्याला गरज आहे पण विश्वास श्रद्धा भाव ठेवून ते जर केलं तर कल्याणाची गोष्ट आहे. या जीवाचं कल्याणच आहे. अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आणि म्हणून अर्जुनाला आवर्जून भगवंतांनी सांगितलेला हा विषय आहे. भगवंताकडून हा अर्जुनाने प्राप्त केलेला आहे आणि आपल्यासाठी आपण या अर्जुनासारखेच रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. तसे आंतरबाह्य मन आणि जग अशा प्रकारचं आपलंही चालूच आहे. जगाला इथून द्यावं लागतं, आपल्याला सांभाळावं लागतं. आमचे मेहुणे मुंबईला होते, कधी त्या गिरण्या बंद पडल्याच्या काळामध्ये चांगला धंदा होता त्यांचा फळाचा. पण ज्या दादांच्या मोहल्यात ते राहत होते, ज्यांच्या सहवासात राहत होते, ते दादा म्हणायला लागले, अरे आपलं सगळं बंद पडलं, याचं लय जोरात चाललंय. आणि ते रस्ता मधून असतो चौकून भिंती असतात ना, एक दिवस गाठला ना काय. पण आता याचं बरेच दिवस मुंबईत गेल्यामुळं यांनी ती ओळखली लोक. आणि मग तिथून कसा जीव काढून तो वाकडा तिकडा कुठून तरी निसटला आणि म्हणला आपण जेवढं कमावलं तेवढं जाईल ना आता. मग आता मुंबईत राहायचं नाही. ते सगळं गुंडाळलं आणि कोळगावला येऊन आता तिथं दुकान टाकले आपलं कापडाचं. काय असते तर मला नाही सांगता येतं, त्यांना सांगता येतं. पण जीव घेऊन इकडं आले बिचारी. आणि इथं कसं तरी हळूहळू त्यांना सुरू केला. पोरग पाठी डोक्यावर घेऊन लिंब विकत होतं. लिंब विकता विकता हातगाड्या 8 तयार झाल्या. पुढं गावाहून पोरं आणायचे आणि त्यांना त्या हातगाडीवर बसायचं, माल भरून द्यायचा आणि त्यांची खाण्यापिण्याची झोपायची सोय करायची. असं मस्त पैकी चाललं. पण ते दादांचेच पोट भुकेले झाले ना. ते म्हणले अरे शिकून आलेलं याचं तर चांगलं चाललंय. म्हणले आपण आता उपाशी मारायला लागलो. गिरणी फार बंगले विकायची पाळी आली. मग अशा स्थितीत त्याला सुद्धा गाठलं होतं. अशी ही बकाल वस्ती मुंबईची, चांगलीही तितकीच आणि वाईटही तितकीच अशी स्थिती. आपला संप्रदाय मुंबईतच एवढा वाढला नारायण महाराजांच्या काळामध्ये. आणि त्याच मुंबईत नारायण महाराजांचे आश्रम सुद्धा आहेत असं चरित्रामध्ये ऐकायला मिळतं. अशा प्रकारची ही गोष्ट आहे. पहा, ज्याला ही गोष्ट आपलीची करावं वाटत असेल, ज्यांचं मन रुतत असेल, ज्यांच्या अंतकरणात भाव असेल त्यांनीच घ्या. बाकी त्यांना कोणाला ही अशी बळजबरी नाही. हा माल कसं आहे, जरी सोनं आहे हे आम्ही म्हणतो अनुभव घेतला म्हणून, पण तुम्हाला अनुभव नाही म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वासच ठेवावा अशी आमची अजिबात तुम्हाला बळजबरी नाही. हे तुमचे पाहुण्यावर विश्वास असला तर तुम्ही पहा. हे तुमच्या कोण बहिणी असतील, कोणी असतील, मला माहिती नाही तुमचं नातं, परंतु हा तर त्यांच्यावर विश्वास असेल. अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरु चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. कुंडली